तर आपण कॅरिओकायनेसिस हा टॉपिक कंप्लीट केला होता. नेक्स्ट टॉपिक आहे सायटोकायनेसिस, म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन. म्हणजे आता एका सेलपासून किती सेल तयार होईल? 2. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, काही लोकांनी कसा विचार करायचा एका गोष्टीचं जे आपल्या सध्या टॉपिकशी रिलेटेड नाही आहे त्याच्यावर जास्त विचार नका करू. ते तुम्हाला जीन जेनेटिक्समध्ये कळेल. जसं काही लोकांनी तुम्हाला क्वेश्चन विचारलं, मग आपले नेल्स ग्रो होत राहतात. आता एखाद्याने नख कापलेच नाही तर ते नेल्स ग्रो होत राहील काय? यस. हेअर ग्रोथ होते काय? यस. मग याच्यावर जेनेटिक कंट्रोल नाही राहत काय? अरे यालाच जेनेटिक कंट्रोल म्हणतात. तुम्ही कंट्रोल या शब्दाचं मिनिंगच समजूत नाही घेतलं. व्हॉट इज कंट्रोल? कंट्रोल म्हणजे कंट्रोल नाही की सेलला वाढू नाही देणार. जेनेटिक कंट्रोलचा अर्थ आहे की जीन्स कंट्रोल करेल नेलची किती ग्रोथ झाली पाहिजे, मग ते किती ग्रोथ होऊ शकते. कंट्रोल म्हणजे थांबवणं नाही होत. समजलं काय? म्हणजे पहिले कोणत्या शब्दाचं मिनिंग समजून घ्यायचं आहे. कंट्रोल. कंट्रोल म्हणजे कंट्रोल करणे, थांबवणे होत नाही. त्याला स्टॉप म्हणतात. अरे यस ऑर नो? इनिबिट म्हणतात. यस ऑर नो? मग आपल्या बॉडीच्या सगळ्या कॅरेक्टरवर कशाचा कंट्रोल असतो? जीन्सचा. मग ते जीन्स म्हणतात का नेल्स आहे का? ठीक आहे, चाल वाढू दे, काही लोट नको घेऊ. हेअर्स आहे का? ठीक आहे. काही काही लोकांमध्ये फॉर एक्झाम्पल मी हे जेनेटिक कंट्रोल आहे की ज्याच्यामध्ये बाडनेस होऊन जाईल. अरे समजलं आहे? बाडनेस मागे किती कारण राहू शकतात? 2. एक असते एन्व्हायरमेंटल, केमिकल, शॅम्पूज एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. दुसरं काय असते? जेनेटिक. जे जेनेटिक ज्यांचं असं आहे, जगातला कोणताही ऑइल, ते मग टी व्हीवर किती ॲडव्हर्टिजमेंट असून काही असो, ठीक आहे, 2 करोड रुपये बक्षीस आहे की जर एखाद्याला जेनेटिक हे असेल बाडनेस, त्या व्यक्तीचे हेअर्स जर पुन्हा परत येत असेल तर. ते शक्य नाही, जगात कोणाचकडून शक्य नाही. ट्रान्सप्लांटेशन होईल, व्हिविंग होईल, जे गळणारे केस आहेत ते जागेवर येईल, ते गळणार नाही, पण पुन्हा रिग्रो होऊ शकत नाही. रिग्रो फक्त कोणाचे होईल? ज्याचे एन्व्हायरमेंटल कंडिशनमुळे गेले आहे. जेनेटिक कंट्रोलमुळे ज्यांचे गेले त्यांचे रिग्रो होऊ शकत. समजलं आहे? डोक्यात फिट झाला? यस ऑर नो? एक्झाम्पल अनुपम खेर. त्यांनी करोड रुपयाचे ते एक इंटरव्ह्यू दिला होता. अनुपम खेर तर माहिती आहे सगळ्यांना, ठीक आहे. राकेश रोशन, ते अक्षय खन्ना, सलमान खान, अमिताभ बच्चन, ठीक आहे, सनी देओल, त्याच्यानंतर अक्षय कुमार. अरे सगळे एक एक्झाम्पल घेऊन घ्या. हे सगळे एक्झाम्पल आहे, सगळ्यांनी सांगितले, सगळे बाड आहे. ते कपिल शर्मा शोमध्ये, ते कपिल शर्मा, हे सगळे कसे होते? ते इथं तरी दिसते 2-4, गायब. समजून आलं काय? ठीक आहे, समजून घ्यायला हसायची गरज नाही आहे. अगोदर माझ्यासारख्या लोकांना भरपूर सारे लोक हसत होते, आजकाल हसत नाही. प्रत्येक फॅमिलीमध्ये 2-4 मेंबर भेटून जाते, बरोबर आहे. तर सगळ्यांनी काय केलं आहे? हेअर ट्रान्सप्लांटेशन. समजलं आहे? हेअर ट्रान्सप्लांटेशन केलं. आणि इथेच तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स मिळून जाईल. नागपूरला माझ्याच परिचयाच्या कमीत कमी 25 लोकांनी हेअर ट्रान्सप्लांटेशन केलं. 25 लोकांनी. समजलं आता? जेनेटिक कंट्रोल समजला आहे? कंट्रोल म्हणजे स्टॉप नाही. अजून काही क्वेश्चन? विचारत जा. टॉपिक सोडून सेल डिव्हिजन, कॅरिओकायनेसिसचा विचार करायचा, मायटॉसिसचा विचार करायचा आहे, भलत्याच डायरेक्शननी. बरं तेही शिकायचं आहे तुम्हाला, आता नाही शिकायचं आहे. हे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. तुम्ही जीन्स शिकले काय? नाही शिकले. तुम्ही जे शिकले तुम्हाला वाटतं हेच भरपूर आहे, काहीच नाही आहे. तुम्ही जे शिकले तुम्हाला वाटत असेल की हे भरपूर आहे, काहीच नाही आहे. मॉलिक्युलर बेसिस सुरू होऊ द्या, जेनेटिक बेसिस सुरू होऊ द्या, तेव्हा कळेल ॲक्च्युअल जीन्स काय आणि त्याचा कंट्रोल काय. हाऊ जीन्स आर रेग्युलेटेड. लॅक ऑपेरॉन पासून तुम्हाला स्टडी करायचा आहे. आता टॉपिक सांगा, आन्सर द्या. जीवन हे रिडिंग झालं होतं आपलं. एम फेज रिडिंग झालं होतं. प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टिलोफेज, डायग्राम वगैरे सगळे पॉईंट क्लिअर आहे. डायग्राम बेस्ड क्वेश्चन येऊ शकतो. आतापर्यंत डायग्राम बेस्ड क्वेश्चन विचारत नव्हते. यावर्षी पहा डायग्राम बेस्ड क्वेश्चन. कोण आठवते का कोणाला? फर्मेंटरचा क्वेश्चन विचारला होता. सी म्हणजे काय? मी सांगितलं होतं अजून शिकवायचं आहे. ते फोम ब्रेकर आहे. फर्मेंटेशनच्या वेळी जे फोम तयार होतो ना, फेस फेस फेस, त्याला ब्रेक करणारा हा क्वेश्चन यावर्षी विचारला डायग्राम बेस. म्हणून डायग्राम ही परिपूर्ण पाहायची आहे. सायंटिस्टच्या अगोदर जी समरी दिली असते तीही पाहायची आहे. आणि ती ड्युटी मी आता तुम्हाला देऊन राहिलो. ती ड्युटी तुमची आहे. आतापर्यंत झालेले पहिलं चॅप्टर
कोणतं? 12 वाजता क्लास आहे का? आहे कोणाला? किती लोकांना क्लास आहे 12 वाजता? अरे फटाफट लक्षात घ्या. कोण पाहते समरी? सांगा किती लोक? आतापर्यंत जेवढेही चॅप्टर झाले NCERT वाचायचं आहे, सायंटिस्टच्या अगोदरचं पहिलं पेज वाचायचं आहे आणि रिडक्शनिस्ट बायोलॉजी वगैरे असे जे पॉईंट आहे ते पॉईंट एका पेजवर लिहून मला पाठवायचे. असं जर सापडलं तर, सापडण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहे, सापडले 2-3 पॉईंट सापडू शकते. कोण घेते ही जबाबदारी सांगा? एक. अजून? बस? बाकी वाचायचं नाही आहे, समोसे खायचे आहे 15 दिवस. आठवणीनं पूर्ण वाचायचं आहे NCERT, जेवढे चॅप्टर झाले तेवढे. ठीक आहे? आणि याला किती वेळ लागेल? मॅक्सिमम अर्धा तास, 1 तास समजून घ्या. अरे समजलं आहे ना? मला सांगा प्रत्येक चॅप्टरची समरी आहे का? फॉर एक्झाम्पल हे चॅप्टर आहे, मग या चॅप्टरमध्ये काही दिलेलं आहे का समरी? म्हणजे तुम्हाला समरी कसं पाहायचं आहे? युनिट वाईज. सेल द युनिट ऑफ लाईफ, सेल सायकल आणि बायोमॉलिक्यूल, ह्या 3 चॅप्टर म्हणून ते एकच पेज राहील, एक पॅराग्राफ, त्यातलं एखादी लाईन सापडेल. समजलं आहे? म्हणून तुम्हाला युनिट वाईज पाहायचं आहे, आणि मला पाठवायचं आहे लिहून. मी पाहू शकलो असतो, मी तुम्हाला लिहून, पण आता आहे तर थोडंसं बंद करायला लागेल. स्वतः मेहनत घ्या. चला टॉपिकला नाव सायटोकायनेसिस. फटाफट टॉपिक कंप्लीट करा. ॲनिमल सेलमध्ये सायटोकायनेसिसची कोणती मेथड आहे? फरो मेथड. फरो मेथडमध्ये कोण इन्व्हॉल्ड आहे? ॲक्टिन फिलामेंट म्हणजे कशाचा आहे? मायक्रो फिलामेंट. मायक्रो फिलामेंट आउट व्हायजिनेट होतं की इनव्हायजिनेट? एक वेळा मी कालचे पॉईंट समजून सांगू की माहीत आहे? आतमध्ये ओढेल प्लाझ्मा मेम्ब्रेनला कोणती मेथड म्हणतात त्याला? फरो मेथड. सेंट्रिपिटल की सेंट्रिफ्युगल? हे सगळे पॉईंट 100% क्लिअर. अजून काही अडचण याच्यात? बरं. प्लांट सेलमध्ये कोणती मेथड आहे? सेल प्लेट मेथड. यस ऑर नो? दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ॲनिमल सेलमध्ये या क्रोमोसोमचं सेपरेशन, क्रोमॅटिडचं सेपरेशन कोण करते? मायटॉटिक ॲपॅरेटस. यस ऑर नो? प्लांट सेलमध्ये सेंट्रिओल असते काय? फक्त काय राहील? मायक्रोट्युब्यूल, तेच ओढेल याला. यस ऑर नो? प्लांट सेलमध्ये सेंट्रिओल राहत, हे एवढं नाही आहे सेंट्रिओल, पण मायक्रोट्युब्यूल तर राहीलच, ते ओढेल, त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही. मग सांगा प्लांट सेलमध्ये कोणती मेथड आहे? सेल प्लेट मेथड. सेल प्लेट मेथडमध्ये काय होते? हा प्लांट सेल आहे सगळ्यात बाहेर, सगळ्यात अगोदर काय होऊन जाईल? लवकर लवकर बोला. हा प्लांट सेल आहे, सगळ्यात बाहेर सेल वॉल आहे, 2 न्यूक्लियस तयार झाले आहे. ठीक आहे? आता काय तयार होईल? सेल प्लेट कोण बनवते? गोल्गी बॉडी. गोल्गी बॉडी सेंट्रिपिटल की सेंट्रिफ्युगल? सेंटरमध्ये तयार होईल, मग इकडे स्प्रेड होईल. यस ऑर नो? गोल्गी बॉडीची एक लेअर तयार होऊन जाईल. गोल्गी बॉडीची लेअर तयार झाल्यानंतर काय होऊन जाईल? शब्द वापरा, शब्द. फ्रॅगमोप्लास्ट कशाने बनला आहे? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, मायक्रोट्युब्यूल आणि मायक्रोफिलामेंट. मेनली मायक्रोट्युब्यूल. यस ऑर नो? त्याची इकडे लेअर तयार होईल, इकडे लेअर तयार होईल. यस ऑर नो? मधात गोल्गी बॉडी आहे, असं ते स्पिंडली तयार करेल, आणि याचं काम आहे होल्ड द सेल ऑर्गॅनेल अँड होल्ड द गोल्गी बॉडी. यस ऑर नो? याला, या फायबरला कोणतं नाव आहे? फ्रॅगमोप्लास्ट. हे फायबर म्हणजे स्पिंडल फायबर. हे काय आहे? हे आजूबाजूची जी लेअर, जेवढे मी ग्रीन कलरने काढले, सगळं काय आहे? फ्रॅगमोप्लास्ट. हे मायक्रोफिलामेंट, मायक्रोट्युब्यूल आणि गोल्गी बॉडीने, सॉरी, मायक्रो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमने बनलं असतं. यस ऑर नो? म्हणजे आजूबाजूचं फ्रॅगमोप्लास्ट, मधातलं कोण? गोल्गी बॉडी. एकत्र नका करू सगळं. गोल्गी बॉडी वेगळं, फ्रॅगमोप्लास्ट वेगळं. यस ऑर नो? मधात हे जे रेड कलरने काढले काय? गोल्गी बॉडी. ते सेल प्लेट तयार करते, फ्रॅगमोप्लास्ट होल्ड करते याला. यस ऑर नो? आता काय होईल सांगा? हां, आता काय तयार होऊन जाईल? प्लाझ्मा मेम्ब्रेन. कोण तयार करेल? फ्रॅगमोप्लास्ट. त्यातलं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. फ्रॅगमोप्लास्टमध्ये सगळं आलं ना? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आला, ते काय तयार करेल? प्लाझ्मा मेम्ब्रेन. झाली प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार, झाली प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार. यस ऑर नो? इकडे सेल वॉलचं डिपॉझिशन होईल, सेल्युलोज, लिग्निन वगैरे आजूबाजूला याच्यात. यस ऑर नो? आणि मग याच्यात काय भरून जाईल? कॅल्शियम पेक्टेट और मॅग्नेशियम पेक्टेट. तो काय बनला? मिडल लॅमेला. इकडे प्लाझ्मोडेस्मॅटा, त्याच्यामधून डेस्मोटिब्यूल. यस ऑर नो? कोणती मेथड? सेल प्लेट मेथड. सेंट्रिपिटल की सेंट्रिफ्युगल? हे सगळं मी काल एक्सप्लेन केलेलं आहे. यस ऑर नो? आता पाठव. किती पुढे झालं वाचून? करेक्ट किलोबेस झाला. सायटोकायनेसिस. मायटोसिस अकम्प्लिश नॉट ओनली द सेग्रिगेशन ऑफ डुप्लिकेशन ऑफ क्रोमोसोम. म्हणजे मायटोसिस मध्ये क्रोमोसोमचं पहिले डुप्लिकेशन होते का? बोला. डीएनए डुप्लिकेट कधी होतो? ड्युरिंग यस फेज. हिस्टोन कधी होतात? यस फेज. सेंट्रिओल यस फेज. सेल ऑर्गॅनेल G1 फेज. हे सगळे पॉइंट क्लिअर आहे? डुप्लिकेटेड क्रोमोसोमचं काय होऊन जाईल? सेग्रिगेशन. सेग्रिगेशन म्हणजे
सेपरेशन. सेग्रिगेशन म्हणजे सेपरेशन. ठीक आहे. इंटू डॉटर न्यूक्लिया म्हणजे इकडे काही क्रोमोसोम गेले, इकडे काही क्रोमोसोम गेले. अरे माहिती आहे तुम्हाला टेलोफेज सेग्रिगेशन झालं. याला काय म्हणतो आपण? कारण आपण न्यूक्लियसचं डिव्हायडेशन बद्दल सांगितलं. क्रोमोसोम कॅरिओकायनेसिस झालं आणि कॅरिओकायनेसिस झाल्यानंतर मग काय होईल? बट द सेल इटसेल्फ इज डिवाइडेड इनटू टू डॉटर. म्हणजे सेल मध्ये दोन न्यूक्लिया तयार होतात, त्याला नाव कॅरिओकायनेसिस. आणि दोन सेल तयार होणे हे होते बाय द सेपरेशन ऑफ. म्हणजे दोन सेल तयार होते कशामुळं? आणि दोन न्यूक्लिया तयार होतात कशामुळं? कॅरिओकायनेसिस. इथं माहितच आहे सर्व. हे कधी होते? सायटोकायनेसिस ॲट एंड ऑफ सेल डिव्हिजन. त्याच्यामुळे सेल डिव्हिजन काय झालं? कंप्लीट झालं. ठीक आहे. इन ॲनिमल सेल दिस इज अचीव्ड बाय द अपीअरन्स ऑफ फरो इन प्लाझ्मा मेम्ब्रेन. यस ऑर नो? झालं, संपलं. फरो ग्रॅज्युअली डिपन्स म्हणजे आतमध्ये जातं, इमॅजिनेट होईल आणि अल्टिमेटली जॉइन इन द सेंटर मध्ये जॉइन होईल. त्याच्यामुळे डिवाइड होईल. सेलचं सायटोप्लाझम इंटू टू म्हणजे दोन सेल तयार झाले. बोला. प्लांट सेल हाऊ एव्हर. आता प्लांट सेल enclosed by relatively inextensible cell wall. प्लांट सेलची सेल वॉल कशी असते? इनएक्सटेन्सिबल म्हणजे ती अशी आतमध्ये जाऊ शकत. ॲनिमल मध्ये सेल वॉल नाही आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आतमध्ये जाईल. सारनो प्लांट सेल मध्ये म्हणजे इथे असं म्हणायचं आहे की ॲनिमल सेल मध्ये मला सांगा जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ती प्लाझ्मा मेम्ब्रेन आतमध्ये गेलेली आहे. तसं प्लांट सेल मध्ये सेल वॉल आतमध्ये जाऊ शकते काय? सेल वॉल कशी आहे? इनएक्सटेन्सिबल, रिजिड आहे, मजबूत आहे, फ्लेक्सिबल नाही आहे. Therefore, म्हणून they undergo cytokinesis by different mechanism. समजा सेल वॉल एक्सटेन्सिबल आली असते तर सेल वॉल मध्ये झालं असतं डिव्हायडेशन, बरोबर? पण इथे होऊ शकत नाही म्हणून प्लांट सेल मध्ये डिफरंट मेकॅनिझम आहे. कोणतं? इन प्लांट सेल वॉल फॉर्मेशन स्टार्ट इन द सेंटर. वॉल फॉर्मेशन म्हणजे प्लेट मेथड ऑफ द सेल अँड ग्रो टुवर्ड्स टू मीट द एक्झिस्टिंग लॅटरल वॉल. आता सेंटर पासून इकडे जाते लॅटरल वॉल कडे. यस ऑर नो? त्याला गोल्गी बॉडी म्हणा. फॉर्मेशन ऑफ new cell wall begin with the formation of simple precursor called as cell plate that represents the middle. त्याच्यात पॉइंट डायरेक्ट दिलेले आहे. तुम्हाला माहित आहे सेल प्लेट म्हणजे मिडल लॅमेला झालं. बिलकुल झालं. मिडल लॅमेला बिटवीन द वॉल्स ऑफ टू म्हणजे दोन सेलच्या सेल वॉलच्या मध्यात मिडल लॅमेला तयार होते का? यस. ॲट द टाइम ऑफ सायटोप्लाझमिक डिव्हिजन ऑर्गॅनेल लाईक मायटोकॉन्ड्रिया प्लास्टिड गेट डिस्ट्रीब्युटेड बिटवीन द टू डॉटर. एका लाईन मध्ये सेल ऑर्गॅनेल अर्धे अर्धे डिवाइड होऊन जाईल. अरे सेल ऑर्गॅनेलचं डुप्लिकेशन झालं होतं ना, अर्धे इकडे अर्धे इकडे. इन सम ऑर्गॅनिझम हा एक पॉइंट राहून गेला आपला. कॅरिओकायनेसिस इज नॉट फॉलोड बाय सायटोकायनेसिस. फेवरेट क्वेश्चन आहे. 2 चॅप्टर मध्ये लक्षात यायला असेल. ठीक आहे. सांगा हा काय आहे? सेंट्रल सेल. बाकी नाही काढत. सेंट्रल सेल मध्ये कोण तयार झाला आहे? हा पेन. प्रायमरी एंडोस्पर्म म्हणजे हा न्यूक्लियस आहे की सेल आहे? डब्बाच गोल आहे का चॅप्टरचा तुमचा पूर्ण? हे काय सांगितलं होतं? अँटीपोडल्स. आठवते असं काही? हे काय आहे? एग ॲपरॅटस. मग काय सांगितलं होतं? हे काय झालं? सेंट्रल सेल. आणि त्याच्यात काय तयार होते? प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. इथे तयार होऊन जाईल झायगोट. अरे आफ्टर फर्टिलायझेशन हे पोलर ट्यूब. 2 नॉन मोटल मेल गॅमेट्स आहे. एका मेल गॅमेटचं फ्युजन कोणासोबत होईल? हे पोलर न्यूक्लिया. यस ऑर नो? फर्टिलायझेशनच्या अगोदर पोलर न्यूक्लिया फ्यूज होईल, सेकंडरी न्यूक्लियस तयार होईल. हा डिप्लॉइड आहे. लवकर बोला. यस ऑर नो? एका मेल गॅमेटचं फ्युजन याच्यासोबत काय तयार होते? ट्रिप्लॉइड पेन. आणि दुसऱ्या मेल गॅमेटचं फ्युजन कोणासोबत? एक सोबत तयार होते डिप्लॉइड झायगोट. यस ऑर नो? बाकी सगळं नाहीच होऊन जाईल. बोला यस ऑर नो? आपल्याला झायगोटचं काम नाही म्हणून मी स्किप करतो. फक्त काय काढलं मी? हा कोणता सेल बनला? हा सेंट्रल सेल काढला मी, बाकी नाही काढलं. मदत कोण आहे? पेन म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म. हॅप्लॉइड डिप्लॉइड ट्रिप्लॉइड. हे असं बेसिक पॉईंट नाही का असे पक्के पाहिजे, कारण याला एवढा वेळ देऊन मी शिकवलेला आहे. डबल डबल ट्रिपल ट्रिपल रिव्हिजन. दुसरं चॅप्टर होतं. म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे. आता मला सांगा याचं काय होते? मायटॉसिस. पूर्ण सेलचं होते काय? फक्त कोण मल्टिप्लाय होतो? न्यूक्लियस की सेल? न्यूक्लियस. म्हणजे इथे हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. एकाचे किती न्यूक्लिया आहे? 2चे. सेल किती आहे अजूनही? म्हणजे इथे सायटोकायनेसिस होऊन राहिलं काय? फक्त कोणाचं डिव्हिजन? पेनचं डिव्हिजन होऊन राहिलं न्यूक्लियसचं. सर नो? अनेक न्यूक्लिया तयार होईल. बोला
त्याच्यामुळे लार्ज व्हॅक्युअल तयार होईल सेंटरमध्ये. जे तयार झालं त्याला एंडोस्पर्म म्हणतो आपण. हे कोणतं एंडोस्पर्म आहे? लिक्विड एंडोस्पर्म, नारळाचं पाणी. आणि सेल्युलर बनलं तर खोबरं बनेल असं शिकवलं आहे का? तर याच्यामध्ये जेव्हा लिक्विड एंडोस्पर्म तयार होते, त्या लिक्विड एंडोस्पर्ममध्ये काय आहे? फक्त न्यूक्लियाय. याच्यामध्ये काय नाही आहे? सेल नाही आहे. सेल फक्त किती आहे? एक. आणि भरपूर सारे काय आहे? न्यूक्लियाय. म्हणजे या लिक्विड एंडोस्पर्म फॉर्मेशनच्या वेळेस, न्यूक्लिअर एंडोस्पर्म फॉर्मेशनच्या वेळेस फक्त काय झालं? कॅरिओकायनेसिस, नो सायटोकायनेसिस. त्याच्यामुळे इथे कंडिशन तयार झाली, मल्टी न्यूक्लिएट कंडिशन. कोणती कंडिशन? आणि याला टेक्निकल नाव ऑलरेडी मी शिकवलं आहे. कोणतं नाव आहे? सिन्सिटियम. असं याच चॅप्टरमध्ये मी शिकवलं आहे. यस ऑर सॉरी, अगोदरच्या चॅप्टरमध्ये शिकवलं आहे. यस ऑर नो. मल्टी न्यूक्लिएट कंडिशनला कोणतं नाव आहे? सिन्सिटियम. पुन्हा नाव लक्षात ठेवा. कोणतं नाव आहे? तेच म्हटलेलं आहे, इन सम ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम म्हणजे कोकोनट. ठीक आहे. कॅरिओकायनेसिस इज नॉट फॉलोड बाय. कॅरिओकायनेसिस नंतर सायटोकायनेसिस होत नाही. मी 2 टाईप शिकवले होते. हा पेन आहे. काही सेलमध्ये काय होते? फॉर एक्झाम्पल ॲडॉक्सा, धतुरा आणि पेटोनिया, आता नावाने आठवत असेल तुम्हाला. त्याच्यामध्ये हा पेन आहे. पेनचं होतं डिव्हिजन. किती न्यूक्लिया तयार झाले? 2 न्यूक्लिया तयार झाल्याबरोबर सेल वॉल फॉर्मेशन होते. अरे 2 न्यूक्लिया तयार झाल्याबरोबर सेल वॉल फॉर्मेशन होऊन जाईल. सॉर नो. त्या एंडोस्पर्मला कोणता एंडोस्पर्म म्हणतात? सेल्युलर. पुन्हा एका न्यूक्लियाचे 2 न्यूक्लिया, सेल वॉल तयार होऊन जाईल. कोणता एंडोस्पर्म? पुन्हा एकाचे 2 न्यूक्लिया, पुन्हा सेल वॉल तयार होऊन जाईल. कोणता एंडोस्पर्म? हा सेल्युलर आणि हा न्यूक्लिअर. कारण याच्यात कॅरिओकायनेसिस झाल्यानंतर सायटोकायनेसिस नाही झालं. याच्यात कॅरिओकायनेसिस नंतर सायटोकायनेसिस. तर इथे सेल 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 तयार झाले, इथे न्यूक्लिया 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 तयार झाले. हे शिकवलेलं आहे डिटेलमध्ये. तर काही सेलमध्ये कॅरिओकायनेसिस नंतर सायटोकायनेसिस होत नाही. त्याचा काय परिणाम होईल? ॲज अ रिझल्ट ऑफ विच मल्टी न्यूक्लिएट कंडिशन अरायझेस लिडिंग टू द फॉर्मेशन ऑफ सिन्सिटियम, म्हणजेच मल्टी न्यूक्लिएट कंडिशन. एक्झाम्पल, लिक्विड एंडोस्पर्म इन कोकोनट. लिक्विड एंडोस्पर्म इन, यस ऑर नो. इथे कोणती कंडिशन? एग ॲपरेटसमध्ये मल्टी न्यूक्लिएट कंडिशन आहे. मेगास्पोअर. कोण आहे हा? मेगास्पोअरमध्ये किती वेळा मायटॉसिस होते? 3 वेळा. या वर्षीचा क्वेश्चन तुम्हाला दाखवलं होता. तुम्ही 2 म्हटलं होतं, शिव्या खाल्ल्या होत्या भरपूर साऱ्या. त्यासाठी 10 क्वेश्चन बद्दल बोललो होतो मी. आठवते का असं काही? ठीक आहे. 1 मिओसिस आणि 3 मायटॉसिस. नीट 2025. बोला बोला. मग मला सांगा किती वेळा मायटॉसिस होऊन राहिलं? त्याच्यात सेल डिव्हिजन होते की न्यूक्लिअर डिव्हिजन? न्यूक्लियाय. एका न्यूक्लियसचे 2, 2चे 4, 4चे 8 न्यूक्लियाय, 4 मायक्रोपाईल, 4 कलाजल. हे सुद्धा कोणती कंडिशन? सिन्सिटियम कंडिशन. मल्टी न्यूक्लिएट. बोला बोला बोला. असे ट्यूबलाईट लागले पाहिजे. एक्झाम्पल त्याच्यात असो नसो. मग काय सिग्निफिकन्स ऑफ? अरे मग मिओसिस सुरू होते काय? मायटॉसिसचं महत्व. मायटॉसिसला दुसरं नाव इक्वेशनल डिव्हिजन इज युजली रेस्ट्रिक्टेड टू द डिप्लॉइड सेल ओनली. म्हणजे मायटॉसिस हे मेनली हॅप्लॉइड सेलमध्ये होते की डिप्लॉइड? डिप्लॉइड. कोणत्या हॅप्लॉइड सेलमध्ये होऊ शकते? वर्क, हा म्हणजे ड्रोन्स, नॉट वर्कर. ड्रोन त्या हॅप्लॉइड सेलमध्ये होऊ शकते. आणि काही लोअर प्लॅन्टच्या हॅप्लॉइड सेलमध्ये, जसं अल्गी आणि फंगस. समजलं आहे का? हायर ऑर्गॅनिझममध्ये मायटॉसिस कोणत्या सेलमध्ये होते? डिप्लॉइड. ज्याला एक्सेप्शन कोण आहे? ॲनिमलमध्ये ड्रोन आणि प्लांटमध्ये अल्गी फंगस. यस ऑर नो? डिप्लॉइड सेल. हाऊ एव्हर इन सम लोअर प्लांट म्हणजे थॅलोपायटा, ब्रायोपायटा. बोला. इन सम लोअर प्लांट अँड सम सोशल इन्सेक्ट, हनी बी. ड्रोन की ड्रॉन? ड्रॉन. अरे बोला. इन्सेक्ट हॅप्लॉइड सेल ऑल्सो डिवाइड्स बाय. माहित आहे 3 लाईन? यस ऑर नो? नेक्स्ट. इट इज व्हेरी इसेन्शियल टू अंडरस्टँड द सिग्निफिकन्स ऑफ द डिव्हिजन इन द लाईफ ऑफ. काय महत्व आहे मायटॉसिसचं समजून घेणं जरुरी आहे म्हणते. यू आर अवेअर ऑफ सम एक्झाम्पल व्हेअर यू हॅव स्टडीड अबाउट हॅप्लॉइड अँड डिप्लॉइड इन्सेक्ट. सगळे ऑर्गॅनिझम डिप्लॉइडच असतात. हॅप्लॉइड कोण आहे? ड्रोन्स फक्त. बोला. हे तुम्ही स्टडी केलेलं आहे म्हणतात. मायटॉसिस युजली रिझल्ट इन द प्रोडक्शन ऑफ डिप्लॉइड डॉटर सेल विथ आयडेंटिकल जेनेटिक कॉम्प्लिमेंट. हे झालं मायटॉसिसचं महत्व. मायटॉसिसमध्ये एका सेलचे किती सेल तयार होतात? याच्यात 20 असेल तर दोन्ही याच्यात 20-20. म्हणजे जेनेटिक कंपोजिशन सेम असते का? बदलते का याच्यात? नाही. जेनेटिकली आयडेंटिकल कॉपी तयार होईल. पहिलं महत्व. मग मायटॉसिसचं पहिलं महत्व काय? आयडेंटिकल जेनेटिक कॉम्प्लिमेंट, कॉपी तयार होते. नंबर 2, ग्रोथ ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम इज ड्यू टू. प्रत्येकाच्या जीवनाची सुरुवात एका झायगोट पासून होते. यस ऑर नो? झायगोट पासून पूर्ण बॉडी तयार झाली म्हणजे कोणती प्रोसेस आहे? मायटॉसिस. अरे बोला. यस ऑर नो? अरे हात तुटला काय?
बोला लवकर लवकर, येस ऑर नो. नेक्स्ट पॉइंट म्हणजे सेल ग्रोथ नाही, ग्रोथ ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम इज ड्यू टू मायटोसिस. ठीक आहे. सेल ग्रोथ रिझल्ट इन द डिस्ट्रीब्युटिंग, डिस्टर्बिंगच आहे. सांगा काय आहे? डिस्टर्बिंग द रेशिओ बिटवीन द न्यूक्लियस अँड therefore it become essential for the cell to divide to restore the nucleocytoplasmic ratio. Important point आहे. त्याच्या अगोदर हा पॉईंट पहा. इट इज व्हेरी सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन फॉर द मायटोसिस इज द, म्हणजे मायटोसिसचं महत्व काय? सेल रिपेअर होतं. जखम झाली, भरून निघाली, सेल रिपेअर महत्व. जेनेटिक आयडेंटिकल कॉपी तयार होते, महत्व. बोला. याच्याशिवाय सेलची ग्रोथ होते, महत्व. एक ऑर्गॅनिझम तयार होतो मायटोसिसमुळे, महत्व आहे सर नो. आणि मायटोसिस न्यूक्लिओसायटोप्लाझम रेशिओला मेंटेन करते. कोणता रेशिओ वाचा? न्यूक्लिओसायटोप्लाझमिक रेशिओ. आता सांगा, एक एक्झाम्पल घेऊन घ्या. सायटोप्लाझमसाठी हा सेल घेऊन घ्या, सेल नंबर 1. हा घेऊन घ्या न्यूक्लियस. ठीक आहे. हा घेऊन घ्या सेल, सेल नंबर 2. आणि हा घेऊन घ्या न्यूक्लियस. हा न्यूक्लियस. घाई नाही करायची, डोकं लावायचं. याच्यावर क्वेश्चन विचारला आहे. कोणत्या सेलचा न्यूक्लिओसायटोप्लाझमिक रेशिओ हाय आहे? सायटोप्लाझमिक न्यूक्लिओ नाही, न्यूक्लिअर सायटोप्लाझमिक रेशिओच पाहिजे. करा, विचार करा. कोणत्या सेलचा, काय सांगितलं मी, न्यूक्लिओसायटोप्लाझमिक रेशिओ हाय आहे? सेल नंबर 1 की सेल नंबर 2? 1 की 2? 2चा तुमच्या हिशोबाने कसा आहे? हाय आहे. कोणता रेशिओ म्हटलं मी? न्यूक्लिअर सायटोप्लाझमिक रेशिओ. आणि 1 चालू आहे. मग सगळ्यांचा आन्सर तेच आहे. साधा विचार करा तरी, काय अर्थ होईल न्यूक्लिअर सायटोप्लाझम रेशिओचा? मॅथमॅटिकल मध्ये कसं लिहाल? न्यूक्लियस डिवायडेड बाय सायटोप्लाझम. बरोबर आहे. हे झालं न्यूक्लियस डिवायडेड बाय सायटोप्लाझम. याचाच रेशिओ पाहायचा आहे. इथे न्यूक्लियस किती आहे? 1 पहिल्या सेलमध्ये. इथे किती आहे न्यूक्लियस? 1 डिवायडेड बाय काय लिहाल? सायटोप्लाझम. इथे सायटोप्लाझम 10 असेल तर इथे किती आहे? 5. अरे समजलं आहे का? याच्यात सायटोप्लाझम जास्त आहे, सायटोप्लाझम घेऊन घ्या, याच्यात आहे 10 आणि याच्यात अर्धच आहे म्हणजे 5 आहे. आन्सर किती? लेस दॅन 1 की मोर दॅन 1? असं नाही, आपण काय करू, इथे एकच घेऊन घ्या. अरे तुमचे मॅथमॅटिक्स पक्का आहे की नाही? इथे 2 घेऊन घ्या. याच्यात 2 सायटोप्लाझम, याच्यात किती आहे? 1. समजला आहे? अरे कमी आहे ना, कोण बोलायला लावता? कमी आहे याच्यात, याच्यात जास्त आहे. हे सायटोप्लाझम 1 आणि याच्यात जास्त आहे तर 2. सांगा आन्सर किती आलं? 1 आलं. आणि इथे आन्सर 0.5. म्हणजे याच्यात न्यूक्लिअर सायटोप्लाझम रेशिओ कसा आहे? लो आहे. आणि न्यूक्लिअर सायटोप्लाझम रेशिओ याच्यात कसा आहे? हाय. यस ऑर नो? टेक्निकली असा क्वेश्चन येईल की कोणत्या सेलमध्ये मायटोसिस होण्याचे चान्सेस आहे, ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर सायटोप्लाझम रेशिओ लो आहे की हाय आहे? तुमचं डोकं काम नाही करून राहिलं वाटतं. ठीक आहे, सांगतो. सेल आहे, हा न्यूक्लियस आहे. लहानसा सेल आहे का मेरिस्टेमॅटिक सेल? आहे ना. ठीक आहे. सायटोप्लाझम कमी आहे. सेलची काय होईल? ग्रोथ. ग्रोथ होते म्हणजे काय? न्यूक्लियस वाढते काय? काय वाढेल? सायटोप्लाझम. बरोबर आहे. अरे सायटोप्लाझमिक प्रोटोप्लाझमिक ग्रोथ से आपल्या या चॅप्टरची पहिली लाईन. सायटोप्लाझम इन्क्रीज होते. मग आता काय इन्क्रीज झालं? सायटोप्लाझम. पण न्यूक्लियस तर लहानसाच आहे, म्हणजे आता या सेलला डिवाइड होण्याची गरज आहे काय? सायटोप्लाझम पूर्ण भरून गेला आहे, सायटोप्लाझमचं डिवायडेशन झालं पाहिजे इक्वल. अरे बोला सर नो. म्हणजे आता न्यूक्लियस एकच राहिला, सायटोप्लाझम जास्त. अशा वेळेस तो सेल काय होईल? डिवाइड होऊन काय करेल? अर्ध सायटोप्लाझम डिवाइड करेल. त्याच वेळेस न्यूक्लिअर डिव्हिजन येऊन जाईल. म्हणजे सेल फुगला म्हणजे त्याच्यात मायटोसिस होते साध्या भाषेत. अरे बोल गावराणी भाषेत, कोलाडल लँग्वेज. बोला यस ऑर नो? मग जेव्हा तो सेल ग्रो होईल तेव्हा त्याच्यात काय होईल? मायटोसिस. मग सेल ग्रो होईल म्हणजे त्याच्यात काय झालं? काय वाढलं पाहिजे? सायटोप्लाझम. आणि सायटोप्लाझम वाढलं म्हणजे याचा न्यूक्लियस सायटोप्लाझम रेशिओ कसा आहे? म्हणजे ज्या सेलचा न्यूक्लियस सायटोप्लाझम रेशिओ लो, याचा अर्थ ज्या सायटोप्लाझम जास्त, न्यूक्लियस
कमी, अशा वेळेस एकाचे किती न्यूक्लियर बनेल? 2. आणि सायटोप्लाझम अर्धा अर्धा होऊन जाईल, म्हणजे इक्वल डिस्ट्रीब्युशन होईल. यस ऑर नो? म्हणजे मायटॉसिसमुळं न्यूक्लिअर सायटोप्लाझम रेशिओ मेंटेन होते. ह्या क्वेश्चन विचारू शकतात. इम्पॉर्टंट लाईन आहे. 100% क्लिअर आहे का? बोला यस ऑर नो. कसं लक्षात ठेवाल? काही वाचायची गरज नाही, पाठ करायची गरज नाही, शब्द वाचा फक्त. काय मेंटेन करते? न्यूक्लिओ सायटोप्लाझम रेशिओ लिहायचं त्याच्यात. न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम डिवायडेड बाय. ठीक आहे, मग विचार करायचा डिवाइड होण्याची गरज कोणाला आहे? ज्याच्या सायटोप्लाझम भरपूर आहे, न्यूक्लियस लहानसाच आहे. अशा वेळेस डिव्हिजन झाला पाहिजे. सायटोप्लाझमचं डिव्हिजन आहे स्वार नो. न्यूक्लियर सायटोप्लाझम रेशिओ कसा आहे? लो. तेव्हा मायटॉसिस होईल. 3 वेळा सांगितलं. अजून इझी करू शकतो मी. इझी करू एक्झाम्पल देऊन की समजलं? गावात असतं मिनिंग आहे. आणि तुमचे आन्सरही बरोबर आले होते. अ व्हेरी सिग्निफिकंट कंट्रीब्युशन ऑफ मायटॉसिस इज सेल. सांगितलं सेल ऑफ द अप्पर लेअर ऑफ द इपिडर्मिस. सेल्स आर, मला सांगा, आपल्या इपिडर्मिसचे सेल्स रिग्रो होता काय? यस ऑर नो? अशी स्किन नाही निघत काय असं? यस ऑर नो? म्हणजे काय झालं? मायटॉसिस होऊन राहिलं. त्याच्यानंतर गट. पहिलेच सांगितलं आहे, गटमध्ये पीएच कमी असल्यामुळे प्रत्येक 3 दिवसानंतर आपल्या स्टमकचे सेल रिग्रो होतात. बोला यस ऑर नो? म्हणजे गटचे सेल रिग्रो होईल, इपिडर्मिसचे सेल रिग्रो होईल. अजून आपले ब्लड सेल का कंटिन्यू तयार होते काय? आरबीसी 120 दिवस जगते काय? डब्ल्यूबीसी तयार होते काय? प्लेटलेट तयार होते काय? पपायाचा ज्यूस घेतला म्हणजे एकदम फास्ट होऊन जाते. म्हणजे मायटॉसिस होते प्लेटलेटचं. बोला बोला बोला. ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होते? मायटॉसिस इज बिंग कॉन्स्टंटली रिप्लेस. कोणत्या प्रोसेस नाही? मायटॉसिस. ब्लड सेल मल्टिप्लाय होऊन राहिले, गटचे सेल भरून निघून राहिले, इपिडर्मिसचे सेल कातडी निघून जाते. बोला मायटॉटिक डिव्हिजन इन द मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आता प्लॅन तयार होऊन राहिलं. अरे प्लॅन कुठे चाललं? हे प्लॅन तयार होऊन राहिलं. हे काय म्हणून? शूट रूट अपायकल मेरिस्टेम आणि हे शूट अपायकल मेरिस्टेम. मेरिस्टेमॅटिक सेल कंटिन्यू डिवाइड होत जातात. कोणत्या प्रोसेसमुळं? मायटॉसिस. गल्ला पॉईंट याच्यात. मायटॉटिक डिव्हिजन इन द मेरिस्टेमॅटिक टिश्यू दॅट इज अपायकल अँड लॅटरल कॅम्बियम. आता लॅटरल कॅम्बियम ही वाढेल. शिकले आहे तुम्ही हे? ठीक आहे. रिझल्ट इन द कंटिन्युअस ग्रोथ ऑफ थ्रू आउट डेअर. म्हणजे प्लॅनची ग्रोथ होत राहते जोपर्यंत प्लॅन जिवंत आहे. रूट वाढत जाईल, शूट वाढत जाईल. म्हणजे कोणती प्रोसेस? मायटॉसिस. हे त्याचं महत्व. लवकर बोला. झालं सिग्निफिकन्स ऑफ मायटॉसिस. नेक्स्ट टॉपिक इज मिओसिस. काही ॲडिशनल पॉईंट समजून घ्या. मग मायटॉसिसचं महत्व काय आहे? तर स्टमकचे सेल रिप्लेस होतात 3 दिवसानंतर. यस ऑर नो? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम एकाचे 2 होईल. तेच मायटॉसिस झालं, तेच रिप्रोडक्शन झालं, तेच ग्रोथ झाली. बोला. याशिवाय न्यूक्लियर सायटोप्लाझम रेशिओ मेंटेन होते. बोला यस ऑर नो? याला सेल सरफेस आणि व्हॉल्यूम रेशिओ म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? सेल सरफेस. सेल सरफेस व्हॉल्यूम रेशिओ. हे चॅप्टर सुरू आहे आपलं ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशनच्या इमेजेस दाखवल्या होत्या मी थोड्या थोड्या. त्याच्यात तो एक जण झोपला होता, आराम करून आला होता. इमेज दाखवत असताना एक इमेज दाखवली होती ज्याच्यामध्ये एक ऑर्गॅनिझम आराम करून राहिला होता बिलकुल. तर ऑर्गॅनिझमचं नाव काय? सांगा सांगा. पोलर बियर. दाखवलं होतं पिक्चर असं. पोलर बियर झोपला होता, आराम करून राहिला होता. आता याची स्टोरी मी नंतर सांगेन का 6 महिने तो झोपला राहतो, 6 महिने खात राहतो. ठीक आहे. त्याला एस्टायवेशन म्हणतात, हे मी सांगितलं होतं. हिबर्नेशन. बोला. आता हा ऑर्गॅनिझम आहे. अरे हा ऑर्गॅनिझम आणि हे त्याच्या बॉडीतले सेल्स वगैरे टिश्यू वगैरे सगळे समजून घ्या. असं नाही समजलं वाटते तुम्हाला? दिसला टीव्ही? ऑर्गॅनिझम दिसला तुम्हाला? ठीक आहे. टेप घ्या. टेप. टेप पट्टी घेतली. हा सरफेस एरिया मोजा. सरफेस एरिया मोजला. अरे बोला यस ऑर नो? हातपाय बारीक बारीक आहे. ठीक आहे. दुसरा ऑर्गॅनिझम घ्या. ह्या टेपपट्टीने मोजा ऑर्गॅनिझमचा सेल सरफेस. तुम्हाला काय करणार आहे मी समजतच नाही तर काय करणार आहे? टेपपट्टी घ्या, सरफेस एरिया मोजा. मोजला. ठीक आहे. व्हॉल्यूम पहा. व्हॉल्यूम. ह्याच्यात व्हॉल्यूम भरपूर आहे का? लवकर बोला. यस ऑर नो? याच्या तुलनेत त्याच्यातला व्हॉल्यूम कमी आहे, याचं व्हॉल्यूम जास्त आहे. सरफेस एरिया तर जवळपास सारखा आहे. म्हणजे आपण सरफेस एरिया व्हॉल्यूमचा रेशिओ काढला तर जास्त भरेल व्हॉल्यूम.
याच्या सरफेस एरियाच्या तुलनेत व्हॉल्यूम काढला तर कमी भरेल. अरे हा बारीक आहे ना हा बिलकुल. अरे बोला सर नो. तसंच पोलर बियर घेऊन घ्या. पोलर बियरला आपण सरफेस एरिया मोजला आणि व्हॉल्यूम पाहिला तर व्हॉल्यूम जास्त असते. ठीक आहे, तर ते सुद्धा मेंटेन करते मायटॉसिस. हे काही महत्वाचं नाही आहे, सहज म्हणून सांगून दिलं. हे वाक्य नोट्समध्ये दिलं आहे म्हणून सांगून दिलं. सेल रिपेअर माहित आहे. रूट अपायकल मेरिस्टेम, शूट अपायकल मेरिस्टेम, एनसीआरटीची लाईन बोला सर नो. नोट्समधले सगळे पॉईंट कव्हर झाले आहे. फक्त दोन गोष्टी राहिल्या नोट्समधल्या, एक फॉर्म्युला आणि एक मायटॉसिसचं एक कोलचिसिनचा पॉईंट. ते सांगून देतो. फॉर्म्युला मायटॉसिसचा असा आहे, आपल्या नोट्समधला क्वेश्चन घेऊन घेऊ. नंबर ऑफ मायटॉटिक डिव्हिजन टू फॉर्म असंच आहे. नंबर ऑफ मायटॉटिक डिव्हिजन रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ एक्स नंबर ऑफ सेल ॲज इट इज क्वेश्चन विचारला आहे. एक्स नंबर ऑफ सेल तयार होण्यासाठी किती मायटॉसिस लागेल. एक्स म्हणजे दिलं असेल, एखादा आकडा घ्या एक्सच्या ऐवजी. आकडे नाही आहेत 1 2 3 4. हां, मल्टिपल घ्या. 1 नंतर 2 येते, नंतर 4 येते, मग 8 आहे, 16 आहे, 32 असं म्हणा. 16 ठीक आहे. 16. मग किती मायटॉटिक डिव्हिजन लागेल 16 सेल्स तयार होण्यासाठी. समजलं. किती मायटॉटिक डिव्हिजन लागेल 100 सेल तयार होण्यासाठी. किती मायटॉटिक डिव्हिजन लागेल 500 सेल तयार होण्यासाठी. किती मायटॉटिक डिव्हिजन लागेल 4 सेल तयार होण्यासाठी. असा क्वेश्चन येऊ शकतो. फॉर्म्युला आहे x-1. एक्स मायनस किती आहे, एक्स किती दिलेला आहे 16. 16 - 1 करा, आन्सर किती आलं 15 मायटॉटिक डिव्हिजन्स आर रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ 16 सेल. समजलं काय. जेवढ्या सेल्स दिलेल्या आहेत त्याला काय कराल -1. अरे नाही एवढं लागते म्हणते, थोडंसंच लागते, करून पाहायचं. कमी घ्या आकडा. आपला मॅथमॅटिक्स पक्का आहे. किती घेत असेल 8 सेल. सांगा 8 सेल तयार होण्यासाठी किती मायटॉसिस लागेल फॉर्म्युलानुसार 7 लागेल. बरोबर. घेतला 1 सेल, झाला मायटॉसिस. किती सेल तयार होईल 2. बरोबर. त्याच्यानंतर याचं मायटॉसिस झालं, याचा मायटॉसिस झाला, याचे किती होईल 2, याचे किती होईल 2. पुन्हा याचं मायटॉसिस होईल, याचं मायटॉसिस होईल, याचं मायटॉसिस होईल, याचं मायटॉसिस होईल. किती होईल याचे 2, याचे किती बनेल 2, याचे किती बनेल 2, याचे किती बनेल 2. ठीक आहे. किती सेल्स तयार झाले 1 2 3 4 5 6 7 8. 8 सेल्स तयार झाले. मायटॉसिस किती झाले मोजा बरं टोटल 1 2 3 4 5 6 7. समजलं काय. यस ऑर नो. म्हणजे 7 मायटॉसिस कारण एका मायटॉसिसने 2 सेल तयार होतात. पुन्हा याचा मायटॉसिस झाला त्याच्यापासून 2 बनेल, याचा मायटॉसिस झाला तर 2 बनेल. यस ऑर नो. म्हणजे जेवढा नंबर दिलेला आहे सेलचा त्याला -1 करून टाका, मायटॉटिक निघून जाईल. अजूनही याच्यात क्वेश्चन आहे पण ते मिओसिसवर आहे. इथपर्यंत पॉईंट ओके. शेवटचं वाक्य मग तुम्हाला सुट्या. कोलचिसिन एक प्लांट आहे, त्या प्लांटचं प्लांट नाही एक चॅप्टर आहे, त्याचं नाव काहीतरी आहे वाटते. मॉर्फॉलॉजी ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट असं नाव आहे वाटते. त्याच्या शेवटी फॅमिलीज असं काहीतरी नाव जाते. आता तर फॅमिलीची नावं नाही आहेत, काय काय शिकले तर. बाकीचं मॅटर सोडून द्या तुम्ही. येते काय असं फ्लोरल फॉर्म्युला फॅबॅसी, बायसेक्शुअल, मग ते झायगोमॉर्फिक. यावर्षी क्वेश्चन विचारला फॅबॅसीमध्ये झायगोमॉर्फिक. पीप एक्झाम्पल होतं त्याचं. अरे 2025चा पेपर पाठवला तुम्हाला ग्रुपवर. ठीक आहे. त्याच्यानंतर मग याच्यात अरे ते केल या लागते वाटते, कॅलिक्स, मग करोला. टाइमपास नाही करत, वेळ झाला. अँड्रोशियम गॅनोशियम, ते ओरी सुपेरियर खाली लाईन द्यायला लागते वाटते. हाही तर क्वेश्चन विचारला वाटते यावर्षी. साईन विचारलं होतं. किती कठीण क्वेश्चन विचारले आणि पेपर एकदम सोपा होता म्हणते. सोपाच होता पेपर. कुठून कोणी बोलले यूट्यूबवाले जिकडे तिकडे पहा. पेपर ट्विस्टेड होता. फिजिक्समध्ये भरपूर काही ट्विस्टेड नव्हता. 10 ते 12 क्वेश्चन आहे. ते थोडे जेई लेवलचे विचारले होते. कोणी म्हणते 10, कोणी म्हणते 12. बायोलॉजीला सांगून दिला ट्विस्टेड होता आणि लेंदी होता. काही लेंदी नव्हता आणि ट्विस्टेड नव्हता. सिम्पल पेपर होता. दाखवा मला क्वेश्चन. मी तर असंच म्हणून ठीक आहे. तर काय सांगून राहिलं तुम्ही तुम्हाला फॅमिलीज. एक फॅमिली होती सगळ्यात शेवटची, मोनोकॉट फॅमिली, लिलिएसी. नाव नाही आठवत. ठीक आहे. कोणतं नाव आहे लिलिएसी. त्याच्यात एक प्लॅन सांगितलं होतं कोल्चिकम ऑटमनेल. माहीत नाही, 2 वेळा सांगितलं आहे. प्लॅनचं नाव कोल्चिकम आणि कोल्चिकम ऑटमनेल या प्लॅन पासून एक केमिकल मिळते, ज्या केमिकलचं नाव कोल्चिसिन. कोणतं नाव आहे कोल्चिसिन. मग आता कोल्चिसिन आहे. या कोल्चिसिनचा वापर करतात टू डबल द क्रोमोसोम नंबर. याच्यामुळे काय होते क्रोमोसोम नंबर काय होते डबल होते. त्याला मायटॉटिक पॉयझन म्हणतात. काय म्हणतात मायटॉटिक. एकच नाव लक्षात ठेवा, सायनाइड अझाइडची गरज नाही आहे. मायटॉटिक पॉयझनचं नाव काय कोल्चिसिन. कोल्चिसिनमुळे क्रोमोसोम नंबर काय होतो
डबल. आता डबल होते याचा अर्थ इथे काय होते पहा, कोलचिसिन गुणन आहे काय, मला सांगा कोणती स्टेज आहे ज्याच्यामध्ये एका क्रोमोसोम मध्ये 2 क्रोमॅटिड दिसतात? मेटॅफेज. कोणती स्टेज आहे? मेटॅफेज. मग मेटॅफेज मध्ये एका क्रोमोसोम मध्ये 2 क्रोमॅटिड दिसतात, यस ऑर नो? म्हणजे मला सांगा की याला पाहून आपण असं म्हणू शकतो का क्रोमोसोम नंबर डबल झाला? ज्या सेलनी एंट्री घेतली होती याच्यामध्ये त्याच्यात एका क्रोमोसोम मध्ये एकच क्रोमॅटिड राहते, लवकर बोला. आता याच्यात एका क्रोमोसोम मध्ये किती क्रोमॅटिड आले? म्हणजे आपण असं म्हणू शकतो का क्रोमोसोम डबल झाले म्हणून? ठीक आहे, सेपरेशन व्हायचं आहे पण डबल झाले काय? सेपरेशन कधी होते? अनाफेज. तेव्हा आपण डबल म्हणतो. डबल कशामध्ये म्हणतो आपण? अनाफेज. पण झाले कुठे आहे? जवळपास मेटाफेज. कोलचिसिन नावाचं केमिकल काय करते? कोलचिसिन नावाच्या केमिकलमुळे सेल सायकलमध्ये जाईल. G1 कंप्लीट होईल, यस कंप्लीट होईल, G2 कंप्लीट होईल, प्रोफेज कंप्लीट होईल, मेटाफेजमध्ये येऊन थांबून जाईल. मेटाफेजमध्ये मला सांगा स्पिंडल तयार होते का? स्पिंडल. तर कोलचिसिन इनहिबिट स्पिंडल फॉर्मेशन. कोलचिसिन इनहिबिट स्पिंडल फॉर्मेशन. कोलचिसिन कोणाला तयार होऊ देत नाही. स्पिंडल तयार नाही झाले तर ॲनाफेजमध्ये जाईल काय? सेपरेशन होईल काय? 2 सेल बनेल का? म्हणजे सेल किती राहील? 1. पण ते एका क्रोमोसोम मध्ये किती क्रोमॅटिड? 2. याला म्हणू आपण क्रोमोसोम नंबर काय झाला? डबल. वाढला, फक्त तो डिवाइड नाही होऊन राहिला. माझं बोलणं समजून राहिलं काय? त्याच्यामुळे कोणतं केमिकल ज्याच्यामुळे क्रोमोसोम डबल होते त्याचं नाव कोलचिसिनमुळे तो सेल डिवाइड होणार नाही, बस जागेवर थांबून जाईल. त्याच्यानंतर डिव्हिजन होणारच नाही. डिव्हिजन झालं असतं 2 सेल बनले असते, पुन्हा क्रोमोसोम नंबर मेंटेन झाला असता. समजलं आहे? तर कोलचिसिनला काय म्हणतात? मायटॉटिक पॉयझन. आणि याच्यामुळे क्रोमोसोम नंबर काय होते? डबल. काय करतो हा कोलचिसिन? अरेस्ट करतो, इनिबिट करतो. कशाला? स्पिंडल फॉर्मेशन. कोणत्या स्टेजमध्ये? हे लक्षात ठेवा. मेटाफेजमध्ये स्पिंडल फॉर्मेशन होऊ देत नाही, स्पिंडल असेंब्ली होऊ देत नाही कोलचिसिन. कोलचिसिन हे केमिकल कोलचिकम ऑटॉनल पासून मिळते, जे मोनोकॉट प्लांट आहे, फॅमिलीचं नाव लिलियसी आहे. हे सगळं माहीत पाहिजे. बोला बोला बोला. अशा प्रकारे इथे आपला कोणता टॉपिक संपला? मायटॉसिस. मायटॉसिस नंतर आपला नेक्स्ट टॉपिक मिओसिस हा टॉपिक राहील. ओके, क्लिअर? मायटॉसिस पर्यंतच्या टॉपिकवर काय राहील आपली? टेस्ट. कधी आहे टेस्ट? 5 तारीख अंदाज पकडून घ्या तुम्ही. ठीक आहे, 5 तारखेला क्लास रिओपन होईल. बाकी सगळ्या क्लासेसच्या सुट्या घ्या तुम्ही. 10 पर्यंत घ्या, 15 पर्यंत घ्या, 20 पर्यंत घ्या. जेवढ्या दिवस तुम्ही बाकी क्लासेसच्या सुट्या घ्याल तेवढा आपला सिलेबस समोर जाईल, बोर्ड आणि एंट्रन्सचा. म्हणून जसं तुम्ही मला म्हटलं की नाही तसं बाकी टीचरला म्हणत जा. चालले रडत रडत आले, बाकी टीचर जवळ जा रडत रडत. सुट्या एक्सटेंड करा. मलाच कोण सांगता तुम्ही? अरे बरोबर आहे ना? बाकी टीचर जवळ जायचं, जोपर्यंत सुट्या एक्सटेंड नाही करत तिथेच थांबून राहायचं. करा म्हणा एक्सटेंड सुट्या, म्हणा ना असं, मला नाही म्हणायचं. ठीक आहे मग.